अशी येत आहेत पहिल्या षटक घेऊन. पहिला बॉल ओव्हर द विकेट. पहिला बॉल कट केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅनला. अतिशय वेगवान आउटफील्ड आणि हा बॉल सीमारेच्या पलीकडे येतोय चौकार. स्पायडर 11 तुमच्या डगआउट मध्ये जाऊन बसा, अन्यथा त्या कॅमेऱ्याच्या त्या साईडला बसा. चार धाबा चौकाराने सुरुवात. यावेळी पदल आदित्य डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉल पाठवला आहे वाईडीच लॉंग ऑफला. टू बाउन्स इनटू द रोप. बॅक टू बॅक दो बॉलवर दो चौकार. आठ धाबा दोन बॉलवर दोन चौकार येत आहेत. सुरुवात चांगली. याही वेळी इनसाइड आउट. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल पाठवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल अडवल्याही जाईल, परंतु दोन धावा पूर्ण होतील या बॉलवर. या दोन धावेच्या मदतीने धावसंख्या 10 धावा 10 रन. दहा धावा. मैदानाच्या आतमध्ये प्रथम फलंदाजी करताना स्पायडर 11 या स्पर्धेमधील एक ताकदवान संघ आहे. पुन्हा एक वेळ खूप चांगला ड्राईव्ह मिड ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफला बॉल चाललाय. एकदा होईल. फलंदाज प्रसन्न आणि शिवशंकर मैदानाच्या आतमध्ये. आता शिवशंकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. पुन्हा एक वेळ प्रेक्षक आपल्या सर्वांचं स्वागत आहे मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. आज या स्पर्धेचा चौथा दिवस आणि आजच्या दिवसामधला तिसरा सामना सुरू आहे. LCC रुबाब आणि दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतो आहे स्पायडर 11. दोन्ही संघ मागच्या सामन्यामध्ये पराजयाचा सामना करून या ठिकाणी पोहोचले आहेत. आशिष वैद्य गोलंदाजीसाठी एक युवा अष्टपैलू खेळाडू. अकोटप्याचा बॉल पुल केलाय आणि बॉल चालला आता डीप स्क्वेअर लेग. वन बाउन्स सीमारेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15. 5 बॉल मध्ये 15 धाबा. आशिष वैद्य जो एक उदयनमुख खूप चांगला गुणवान अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलंय. हल्ला चढवला जातोय. आतापर्यंत प्रसन्न, आता शिवशंकर. शिवशंकर आणि प्रसन्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना सुरुवात चांगली केली आहे. पुन्हा एक वेळ समोर मिडॉनच्या डोक्यावरून अतिशय वेगाने बॉल चाललाय आता लॉंग ऑनच्या दिशेने. अगदी सीमारेच्या पलीकडे आणखी एक चौकार. या षटकामध्ये आले एकूण 4 चौकार आणि धावसंख्या होते आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धाबा. विदाउट लॉस एक षटक समाप्त.
प्रदीप येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 19 धावा कुठल्या. खूप चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रसन्न आणि शिवशंकरने केली. चांगला खेळ करतायत हे दोन्ही फलंदाज. 19 धावा विदाऊट लॉस. एका षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रदीप हाताळताना पाहायला मिळतील. चला एलसीसी रुबाब टीम, वेळ घेऊ नका. खूप वेळ घेताय तुम्ही फिल्डिंग लावण्यासाठी. असं नाही की पहिला सामना आहे तुमचा. पहिला बॉल आडव्या बॅटने स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल उडवलाय. आता हा बॉल चाललाय ट्री बाउन्स इनटू द रोप. आलाय आणखी एक चौकार. ज्या षटकामध्ये स्वागत केलंय प्रदीप यांचं चौकाराच्या मदतीने सुस्वागतम. धावसंख्या 23. प्रसन्नच्या बॅटमधून प्रसन्न करणारा हा चौकार. खूप चांगली फलंदाजी तो करतोय. पोहोचला आहे 15 धाव्यांवर. फक्त 5 बॉल मध्ये 5 बॉलमध्ये 15 धावा प्रसन्नच्या बॅटमधून आल्या आहेत. चांगला खेळ करतो आहे स्पायडर 11 संघासाठी. स्पायडर 11 संघ मागच्या सामन्यामध्ये पराजित झाला होता आणि या ठिकाणी ते पोहोचले आहेत. तेवीस धावा विदाऊट लॉस. यावेळी वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन धावसंख्येमध्ये जुळते आहे. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या 24 रन. 24 धावा विदाऊट लॉस. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका हवेमध्ये परंतु सेफ झोन मध्ये. आता बॉल गॅप मध्ये चाललाय. बॅकआउट पॉइंटला क्षेत्ररक्षक अडवता आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होण्याची चुकी झाली होती. कॉलिंगचा अभावही होता परंतु तरी सुद्धा 2 धावा पूर्ण होत आहेत. 26 रन. 26 धावा मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करताना स्पायडर 11 संघ टॉस जिंकला होता. एलसीसी रुबाब संघाने बॉलिंगचा निर्णय आमंत्रण दिलं होतं फलंदाजीचं आणि ते स्वीकारलंही स्पायडर टीमने. आणखी एक चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आता बॉल पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करता आहेत. हा बॉल अडवल्याही गेला आणि काही धावा रोखल्या गेल्या. 3 धावा पूर्ण होतील या बॉलवर. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 29 धावा 29 रन. खूप चांगली फलंदाजी करतो आहे प्रसन्न. ऑन साइडला सुद्धा फटके खेळतोय. कव्हरला खूप चांगला खेळ करतो आहे. शैली आहे या खेळाडूकडे. आधी तो शैली सिद्ध करतोय. कलात्मक फलंदाजी त्याची पाहायला मिळते. खास करून पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत खूप कमी वेळा असं झालं की धावा येताना पाहायला मिळाल्या. ते स्पायडर संघ त्याच्या विरोधात काम करतोय. आखूटप्प्याचा बॉल यावेळी हुक केलाय. बॉल चाललाय बॅक स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत डीप इंडुकेचे क्षेत्ररक्षक बॅक स्क्वेअर लेगला पोहोचतील डीप मध्ये 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 31. 31 धावा विदाऊट लॉस. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 31 धावा विदाऊट लॉस. खूप चांगला खेळ करता आहेत मैदानाच्या आतमध्ये स्पायडर 11 संघाचे फलंदाज. पुन्हा एक वेळ ओव्हर द विकेट. प्रदीप या षटकामध्ये थोडेसे महागडे जरूर आहेत परंतु पुनरागमन नक्की करतील. आडव्या बॅटने यावेळी डीप मिड विकेटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. वाईडीचे लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला जात आहेत. आशिष तो फेकीही चांगली केली परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 33 रन. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर मला वाटतं आतापर्यंतचा सर्वात चांगला पॉवर प्ले असेल स्पायडर संघाचा हा. कारण याआधी 30 धावापर्यंत कुठल्याही संघाने धावा बनवल्या आहेत पॉवर प्ले मध्ये. खास करून आज स्पायडर संघ खूप चांगला खेळ करतोय. मजबूत दावेदार आहेत या स्पर्धेमधले आणि ती मजबूत सुरुवातही केली. यावेळी अपील. पंचांचं मत आहे हा बॉल पायाला लागलाय. षटक समाप्त होते आहे. दुसरं पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 33 धावा 33 विदाऊट लॉस. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय.
4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. चला चला बॅटिंग टीम 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहेच. तेहतीस धावा 33. चांगली सुरुवात केली आहे. मजबूत सुरुवात, आक्रमक सुरुवात या मॅच मध्ये करतो आहे स्पायडर संघ. मागच्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते आणि या मॅच मध्ये पलटवार करण्याच्या तयारीत आहेत, कारण या संघाला वार करण्याची सवय आहे. धनंजय गुड्डू गोलंदाजीसाठी. एक वेगवान गोलंदाज आहे, एक युवा खेळाडू. वेग आहे या खेळाडूकडे, खूप चांगला टप्पा पाहायला मिळतो. परंतु दुसऱ्या बाजूला स्पायडर 11 संघाची सुरुवात चांगली झाली आहे, त्यामुळे गुड्डूवरही दबाव असेल. आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल धनंजय, कारण दबाव आहे. दबावामध्ये अनेक मोठमोठे खेळाडू अनेक वेळा आपण विखुरताना पाहायला मिळेल, पण तो हा खेळाडू बघण्यासारखा असेल कसा खेळ करेल. दबावामध्ये चांगला खेळ तर नक्कीच नावान उपास येईल. पहिला बॉल स्विचिचा प्रयत्न, टप्पा चांगला होता ऑफस्टंपच्या बाहेर. त्या ठिकाणून स्विचिचा लगवण्याचा प्रयत्न, पण तो बॅटवर बॉल आला नाही. चांगल्या बॉलने सुरुवात करतो आहे धनंजय या षटकाची. पुन्हा एक वेळ शफल झाले होते. नटराज शॉट पाहायला मिळतोय. बॉल चालला बॅक ऑफ स्क्वेअर लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव त्या ठिकाणाहून येईल. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 34 रन, 34 धावा. डीप बॅक ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, वाईडिच लॉंग ऑन, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. ओ समोर टाकलेला बॉल लीडिंग एज, पटका फसलाय परंतु सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. एक धाव, दुसऱ्या धावेचा कॉल आणि या सहजरित्या 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळते आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पायडर संघाकडून फलंदाज प्रसन्न आणि शिवशंकर. यावेळी स्विच इट, व्हॉट अ टायमिंग, आणि बॉल चाललाय थर्ड मॅनला. वन बाउ सी मारे शे पार. चौकार येतो आहे. खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज शिवशंकरच्या बॅटमधून एका बाजूला प्रसन्न आक्रमण करतो, दुसऱ्या बाजूला शिवशंकर बरसतो आहे आणि एलसीसी रुबाब संघाचे खेळाडू आता दबावात आहेत. जो संघ रुबाबात खेळ करतो आता त्यांच्याच विरुद्ध स्पायडर 11 संघाचा हा वार आहे. अकुटप्याचा बॉल, पुन्हा एक वेळ पुल करण्याचा प्रयत्न, हाफाम पुल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. धावबाची संधी, 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पाहायला मिळते आहे पुन्हा एक वेळ शिवशंकर कडून. 42 रन, 42 धावा, 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर जवळपास 15च्या सरासरीने धावा काढतो आहे स्पायडर 11 संघाचे सलामीचे फलंदाज. षटकार चौकारही खेचता आहेत, एकेरी दुहेरी धावेलाही पूर्ण करता आहेत. चांगला खेळ होतोय. पुन्हा एक वेळ स्विचिचा प्रयत्न, अपील आहे आणि हा बॉल निर्धाव. षटक समाप्त होते आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 14च्या सरासरीने स्पायडर 11 प्रथम फलंदाजी करताना 42 बिनगडी बाद.
अविनाश येतोय गोलंदाजीसाठी. चौथ्या षटकामध्ये ड्रिंक ब्रेकच्या अगदी अगोदर रुबाब इलेव्हन संघ दबावात आहे. दबाव कमी करावा लागेल. चांगली गोलंदाजी करण्याची गरज. यावेळी इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सेफ हँड मध्ये हा झेल पकडला जातोय आणि प्रसन्नचा खेळ समाप्त होतोय. अविनाश आला आणि अविनाशने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. रुबाब इलेव्हन संघाला या ब्रेक थ्रूची गरजही होती, या विकेटची गरज होती आणि गरजेच्या वेळी विकेट मिळते आहे. परंतु प्रसन्न ज्या प्रकारे खेळला त्याने प्रेक्षकांना प्रसन्न केलंय. 10 चेंडूमध्ये 21 धावांची इनिंग साकारून प्रसन्न मैदानाच्या बाहेर चाललाय. प्रेक्षकांना प्रसन्न करणारी फलंदाजी करून तो मैदानाच्या बाहेर जातोय. खूप चांगला खेळला प्रसन्न आणि त्याची इनिंग या ठिकाणी समाप्त होते. सनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आक्रमक फलंदाज आहेत सनी. WPL सीझन 2 च्या माध्यमातून सातत्याने सलामीला फलंदाजी केली होती सनी यांनी. आता मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी एक फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळी स्वीपचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. त्या ठिकाणी मॅक्सी उपस्थित आहे. एक धाव या एका धावेच्या मदतीने 43. थोडासा धावांवर आता अंकुश लगावलाय. करण रन रेट थोडासा कमी झालाय. 12.29 जो करण रन रेट आता 14 पर्यंत पाहायला मिळत होता. अविनाशने विकेट मिळवली आणि रन रेट थोडासा कमी होतो. याही वेळी आउट ऑफ द ऑप्टम. खूप चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी कमी होती. 4 बॉल झाले आहेत या षटकामधले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक या षटकामधला. यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. ओ पुन्हा एक वेळ स्विचचा प्रयत्न. खूप चांगला बॉल. षटक समाप्त होते आहे. एक बॉल बाकी आहे या षटकामधला. पुन्हा एक वेळ बिगिटचा प्रयत्न. बॅटची इनर एज आणि प्लेट ऑन फलंदाज. दुसरा झटका लागतो आहे. या षटकामध्ये अविनाशने LCC रुबाब संघाला रुबाबात पुनरागमन करून दिलंय. खूप चांगला खेळ राहिला आणि या मॅच मध्ये LCC रुबाब संघ पलटवार करतोय. धावसंख्या आहे या षटकामध्ये 1 धावा 2 फलंदाज बाद. 43 ला 2. 4 षटकांचा खेळ समाप्त. ड्रिंक्स ब्रेक असेल.
षटकामध्ये ड्रिंक्स ब्रेक नंतर 43 धावा, 2 फलंदाज बाद. गुड्डू पुन्हा एक वेळ ओव्हर द विकेट. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर, अपील होते आहे. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेला जात आहे आणि सनी यांचा खेळ समाप्त होतोय. गुड्डूने पुन्हा एक वेळ पलटवार केलाय. एलसीसी रुबाब संघाचं सेलिब्रेशन चालू झालंय कारण मोठा मासा गळाला लागलाय. या ठिकाणी वसंतभाऊ गवई यांच्या माध्यमातून कोणीही षटकार लगावेल तर 100 रुपयांचं पारितोषिक असेल. वसंतभाऊ गवई सातत्याने खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत आणि या ठिकाणी रोज सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी पोहोचतात. 43 धावा, 3 फलंदाज बाद, 4.1 चेंडूच्या समाप्तीनंतर शेख वसीम नवीन बॅटर. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटवर बॉल आला नाही आहे. धावबादची संधी, बॅकअप ऐन वेळेवरती येत आहे आणि पंत सुद्धा बाल बचावले. बरं झालं पंचांना हा बॉल लागला नाही कारण वेगाने थ्रो केला होता. 2च पंच अवेलेबल आहेत या स्पर्धेसाठी आम्हाला. चौवेचाळीस 44, लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एक वेळ फलंदाज तयार. अक्षय लादे AK-47 मालेगाव परिसरातील एक उत्कृष्ट नामवंत खेळाडू आहे. अक्षय फलंदाजीसाठी पुन्हा एक वेळ तयार होतोय. कॅम्पस टीम अंतिम 11 संघ रेडी ठेवायचा आहे. स्विच हिटचा प्रयत्न, व्हॉट अ टायमिंग. AK-47च्या बॅट मधून बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे हा चौकार. धावसंख्या होत्या आहे 48 धावा. AK-47च्या बॅट मधून आला चौकार आणि धावसंख्या 48. 48ला 3. एलसीसी रुबाब संघ मागच्या सामन्यामध्ये पराजित झाले आहेत आणि या सामन्यामध्ये तेही दबावात आहेत. दुसऱ्या बाजूला स्पायडर संघ सुद्धा दबावात होते. चार 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 48 रन. ओ यावेळी खूप चांगला फटका, बॉल चाललाय लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळते लॉंग लेगच्या दिशेने. अक्षय लादे अगर षटकार लगावतो तर काळे सरांकडनं 100 रुपयांचं पारितोषिक असेल. पन्नास धावा पूर्ण होत आहे. स्पायडर 11 संघाच्या 50 ऑन अ बोर्ड. पुन्हा एक वेळ बॅकफुटवरून याही वेळी पंच केला आहे. एक धाव येईल, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 51, 51 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 51ला 3. 4.5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वसीम. आक्रमक फलंदाज आहेत वसीम. पुन्हा एक वेळ बॅटची कडा लागून बॉल चाललाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कव्हरला आहेत परंतु एक धाव घेण्यासाठी पुरेसा वेळ होता फलंदाजाकडे. या एका धावेच्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 52, 52 रन, 3 फलंदाज बाद. करण रणरेट थोडासा खाली आलाय. 10.40च्या सरासरीने आता धावा काढतो आहे स्पायडर 11 संघ. या ठिकाणून जोपर्यंत अक्षय लादे AK-47 मैदानाच्या आतमध्ये आहे तो बरसण्याचा प्रयत्न करेल.
पहिला बॉल अगदी यॉर्कर लेन, धावाची संधी आणि आता फलंदाज AK-47 धाव बाद. एक मोठा झटका लागतोय. ज्या ठिकाणी धावेची गरज नव्हती अशा ठिकाणी प्रयत्न केला आणि स्वतःच्याच हाताने पायावर कुऱ्हाडी मारणं यालाच म्हणतात. AK-47 बाद होतो आहे आणि स्पायडर 11 संघाला हा मोठा झटका लागतोय. नवीन फलंदाज लक्की मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण, खूप चांगले फलंदाज आहेत. लक्ष्मण आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जातात. अक्षय लादे बाद झालाय. पुन्हा एक वेळ या धावसंख्या जर बघितली तर 52 धावा, 4 फलंदाज पहिल्याच बॉलवर धावबाद झालाय अक्षय लादे. या संघाचा आयकॉन आहे. एका धावेची गरज नव्हती, ज्या ठिकाणी धाव नव्हती त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्येच धावबाद झाले अक्षय. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल फ्लिक केला आहे. मनगडाचा खूप चांगला वापर. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक मॅक्सी. एकच धाव येईल. यावेळी खूप चांगला पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. बॉल गॅप मध्ये चाललाय. डीप पाईन लागला. हा बॉल सीमारेच्या पलीकडे. 4-4-4-4 चौकार. धाव संख्या या चौकाराच्या मदतीने 57. वसीम शेख मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला पॅडल स्वीप खेळत असताना बॉलला पाडवलाय डीप पाईन लेगला सीमारेच्या पलीकडे बॉर्डरलाईनच्या बाहेर चौकार. धाव संख्या होते आहे 57 धावा, 4 फलंदाज बाद. 5.3 चेंडूच्या समाप्तीनंतर 57 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळी लीडिंग एज फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. ओ अप्रातूर कॅच. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. देखना दैदिप्यमान आणि लाजवाब झेल पाहायला मिळतोय. रिले कॅच. खूप कमी वेळा अशा कॅचेस पाहायला मिळतात. खूप चांगला झेल ऍक्शन रिप्ले बघा. लीडिंग एज लागली, बॉल हवेमध्ये. पहिल्या आटेमध्ये झेल सुटला आणि तदनंतर अविनाशने डाईव्ह लगावत हा झेल पकडलाय. खूप चांगला झेल. मन जिंकली या कॅचने. वसीम बाद होता आहेत, परंतु पूर्णपणे श्रेय ही विकेट जरी गोलंदाजच्या खात्यामध्ये जाईल परंतु पूर्णपणे श्रेय या विकेटचं अविनाशला जाते. खूप चांगला झेल. अजीम, अजीम नवीन फलंदाज. आणखी एक परंतु हा 47 नाही आहे. अजीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मालेगाव परिसरातील आणखी एक आक्रमक फलंदाज. स्ट्रायकिंग इनला अविनाश खूप चांगली गोलंदाजी करतोय. समोर टाकलेला बॉल खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंगनला बॉल चाललाय. आशिष त्या ठिकाणी या संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आशिष वैद्य. 58 धाबा, 58 रन. रन रेट कमी झालाय 9.94. आडव्या बॅटने लक्ष्मण, हा आसमानी टोला षटकार. खूप चांगला फटका स्लॉट मध्ये होता आणि षटकाराच्या प्लॉट मध्ये पाहायला मिळाला. लक्ष्मणच्या बॅट मधून धमाका येतोय आणि त्याने बॉल पाठवलाय डीप विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध सीमारेच्या पलीकडे. लक्कीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 64 धावा, 5 फलंदाज बाद 6 षटकांच्या समाप्तीनंतर.
आशिष वैद्य गोलंदाजीसाठी 7व्या षटकामध्ये अष्टपैलू खेळाडू पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या होत्या आशिषने. आता या षटकामध्ये आलाय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अझीम एके. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅटची कडा लागून बॉल चाललाय विकेट किपरच्या दिशेने. पहिला बॉल या षटकामधला निर्धाव येतोय. 64 ला 5. 6.1 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एक वेळ खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. एक धाव. आता स्ट्रायकिंगला लक्ष्मण ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. आक्रमक फलंदाज आहे लक्ष्मण. मिड विकेटला खूप चांगला षटकार त्याने सजवला होता. आणि आता या मॅचमध्ये आशिष वैद्य समोर लक्ष्मण कशा प्रकारचा खेळ करेल हेही बघण्यासारखं आहे. कारण मागच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर अविनाशवर हल्ला चढवला होता. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह केला आहे. लॉंग ऑफला बॉल चाललाय. एक धाव त्या ठिकाणावर नील अनिल उपस्थित आहे. त्या एका धावेच्या मदतीने 66 धावा 66 रन. पुन्हा एक वेळ स्वीप. व्हॉट अ टायमिंग. खूप चांगला फटका आणि बॉल चाललाय आता काऊ कॉर्नरला सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय. लाजवाब फटका. मैदानाच्या आतमध्ये एकेच्या बॅटमधून अझीमने आक्रमण केलंय. आसमानी टोला दाखवतो आहे. आसमान दाखवलंय गोलंदाज आशिषला. 72 धावा 72 रन. लॉस ऑफ 5 विकेट. पुन्हा एक वेळ चांगला बॉल. यावेळी ऑप्टमच्या बाहेर होता त्या ठिकाणून शफल झाले आणि डीप स्क्वेअर लेग डीप इन विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. हा बॉल निर्धाव. चांगलं पुनरागमन आशिषचं पाहायला मिळते. मागच्या बॉलवर षटकाराला दबाव जरूर होता परंतु तदनंतर आणखी एक शॉट ऑफ गुडलेनचा बॉल पाहायला मिळाला. गुडलेनच्या स्पॉटवरून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एक वेळ समोर एक्झिक्यूट केला आहे अगदी व्ही शेप मध्ये. ओव्हर द बॉलर हेड. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने 7 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 73 73. लॉस ऑफ 5 विकेट. प्रथम फलंदाजी करताना टीम स्पायडर. कॅम्पस टीम कृपया टॉस साठी यायचंय. टीम कॅम्पस टॉस साठी या. प्रदीप गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. अखेरचं षटक असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एके. पहिला बॉल बीट केला आहे. टप्पा चांगला होता. गुडलेनच्या स्पॉटवरून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. पहिला बॉल निर्धावाला आहे. 73 ला 5. 73 धावा 5 फलंदाज बाद. अखेरचं षटक आहे. 5 बॉल शिल्लक या डावामधले. यानंतर टॉस होईल. कॅम्पस टीमचे कॅप्टन शुभम पुळक रिपोर्टिंग करा. बॅटची कडा लागून बॉल चाललाय थर्ड मॅनला. अतिशय वेगवान आउटफील्ड आणि आता हा बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. धावसंख्या 77 77 रन. 77 धावा 5 फलंदाज बाद. चौकार आला आहे. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण या स्पर्धेचं केले जाते. आमचे टेक्निकल हेड संदेश पिलाने. विनायक पाहायला मिळत आहे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. शाहरुख शेख, जितू पवार, आमचे स्कोरर शाकीर भाई आणि मी आर्जम आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. पुन्हा एक वेळ प्रदीप गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात अझीम
समोर टाकलेला बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आशिष वैद्य नाही करणार चुकी आणि स्पायडर्स 11 संघाला अजिमच्या रूपाने हा झटका लागतोय. 6वा फलंदाज बाद होतोय. खूप चांगला झेल लॉंग ऑनला आशिष वैद्यचा. सहजासहजी तो फिल्डिंग मध्ये चुकाच करत नाही. विजय नवीन फलंदाज मैदानाच्या आत. पहिला बॉल बॅटची कडा लागून विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, अगदी सीमारेच्या पलीकडे येतोय चौकार. हा नशिबाचा चौकार विजय यांच्यासाठी. बॅटची कडा लागून विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल सीमारेच्या पलीकडे जातोय. 4 बॉल झाले आहेत या षटकामधले. 81 धावा 81. लास्ट 2 बॉल. या इनिंग मधले शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने डीप मिड विकेटला पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मॅक्सी संघाचा कॅप्टन. खूप चांगला थ्रो पाहायला मिळतोय. एकच धाव येईल. या एका धावेच्या मदतीने 82-82. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. अखेरचा बॉल असेल या डावामधला. आडव्या बॅटने यावेळी बिगिटचा प्रयत्न. फटका हवेमध्ये आहे पण तो एक्स्ट्रा कव्हरला बॉल कॅरी होणार नाही. 2 धावेचा प्रयत्न. ह्या 2 धावा आता पूर्ण. 3ऱ्या धावेचा कॉल आणि धावबादच्या स्वरूपात आणखी एक फलंदाज बाद. स्पायडर 11 संघाला आणखी एक झटका लागतोय. जाता जाता आणखी एक फलंदाज धावबाद होतोय परंतु स्पायडर 11 संघाला कदाचित हे माहीत नसावं की पॉइंट्स टेबल मध्ये या विकेटचा थोडासा फरक नक्की पडेल. हॅलो हॅलो प्रेक्षक आपल्या सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. मालेगाव प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतात. आज या स्पर्धेचा 4था दिवस आणि आजच्या दिवसामधला शेवटचा 4था सामन्याच्या टॉस साठी आपण रेडी आहोत. टॉस साठी या ठिकाणी जावेद भाई बड्डे भाई उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉल असणार आहे फरदीन मंसूरी यांचा. टीम पप्पूभाई 11 टेल इज अ कॉल अँड टेल. टॉस जिंकला आहे पप्पूभाई 11 संघाचे कॅप्टन फरदीन मंसूरी यांनी. टॉस जीता है क्या निर्णय रहेगा? गोलंदाजी. गेंदबाजी का निर्णय लिया है. पिछला मुकाबला जीत कर यहाँ पे पहुंचे हैं. 11 में कोई चेंजेस? सेम टीम के साथ खेल रहे हैं. पिछला मुकाबला जीता है उसके साथ कॉन्फिडेंस जरूर बढ़ा होगा टीम का. हाँ सर, कॉन्फिडेंस बढ़ गया. अभी पहले मैच में थोड़ा सा बच्चे, पहला मैच था, न्यू मैच था, कॉम्बिनेशन कुछ जमा नहीं था और ये बारी में कॉम्बिनेशन अच्छा है. निश्चित रूप से कहाँ तक रोकने की कोशिश होगी कैंपस टीम को? कैंपस टीम तो अभी बेस्ट, मतलब बैटिंग के अंदर भी सबसे अच्छी टीम दिख रही है पूरे एमपीएल में और 80 के नीचे रोकने की कोशिश करें. ढेर सारी शुभकामनाएं रहेंगी फरदीन आपको और आपकी टीम के लिए. थँक्यू. शुभम, या सामन्यामध्ये प्रथमतः असं वाटतं की टॉस तुमच्या बाजूला पडला नाही. जर टॉस तुम्ही जिंकला असता काय निर्णय राहिला असता? बॉलिंगचा निर्णय राहिला असता. परंतु आता बॅटिंग येते आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करताना किती धावा सेफ असतील? 18+.
80+ मागच्या सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये 2 पराजय, थोडेसे संघाला जिवारी लागले असतील, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडासा लो झाला असेल. 11 मध्ये काही चेंजेस? एक चेंजेस. नक्कीच. किती धाव आता या मॅच मध्ये जर बघितलं तर आज कुठल्या खेळाडूवर नजर आहे? कारण 2 सामने गमावलेत. ही करो या मरोची लढत या मॅच मध्ये डू ऑर डाय जिंकावं लागेल. काय निर्णय आहेत? हो सर, आम्ही तर 100% प्रयत्न करणार आहोत, पण आता नशिबाचा खेळ आहे. नक्कीच नसीब आहे. खूप चांगला तुम्ही करताय. खूप साऱ्या शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस साऊंड झालाय. कॅम्पस 11 आणि पप्पूभाई 11 संघ. पप्पूभाई 11 संघाने टॉस जिंकलाय. बॉलिंगचा निर्णय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना शुभम अँड कंपनी अर्थातच कॅम्पस 11 संघ पाहायला मिळेल. थोड्याच वेळामध्ये हा सामना आपल्या समोर येतोय, परंतु त्याआधी एका बाजूला एलसीसी रुबाब संघ रुबाबात फलंदाजी करण्यासाठी तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला स्पायडर संघाचे योद्धे गोलंदाजी करण्यासाठी तयार असतील. थोड्याच वेळामध्ये या सामन्याचा दुसरा डाव आपल्या समोर येतोय. धन्यवाद. हेलो, एमसीसी चषक का दूसरे साल का चौथे दिन का चौथा मैच. सॉरी और बेहतरीन सी आवाज ओम सोनू ने की पूरे मालेगांव वासियों का दिल जीता उन्होंने अपनी आवाज से. और इसके बाद जो होने वाला मैच पप्पू 11 वर्सेस कैंपस, यकीनन पप्पू 11 का टीम का आत्मविश्वास बढ़ा हुआ है. एक अच्छी टीम को हराई है उन्होंने. अंपायर जल्द से जल्द फील्ड से जाए. काफी बढ़िया मैच चालू है. स्पाइडर वर्सेस इसके बाद इस नए इनिंग के लिए हमारे साथ जुड़ेंगे हिंदी के समालोचक शोएब शेख. बैठना एक इनिंग है ना, अभी कर देना, उसको आराम मिलता थोड़ा सा. मेरा गला कैसे गया? हाँ, पानी पी ले. शुक्रिया आरजे ओम. ये मुकाबला स्पाइडर और एलसीसी रुबाब के बीच. स्पाइडर ने पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 8 ओवर्स में 85 रनों का लक्ष्य रखा है जीत के लिए. एलसीसी रुबाब के सामने आसान नहीं होगा ये. काफी बड़ा ऐसा टारगेट सेट करने में कामयाब रही है स्पाइडर. हालांकि उनकी जो बल्लेबाजी क्रम था, उनकी क्षमता के अनुरूप बल्लेबाजी करने में नाकाम रहा. बावजूद उसके 84 रनों तक पहुंची ये स्पाइडर मालेगांव. बेहतरीन ऐसी टीम है, सभी युवा खिलाड़ियों से भरी हुई. एक से बढ़कर एक युवा खिलाड़ी टीम में मौजूद, जिसमें सनी घुगे, अक्षय लादे, प्रसन्ना जागीरदार, शिव शंकर काटेकर, लक्ष्मण अहीर उर्फ लकी, सूरज और हमारे ज़माने के वसीम शेख. तो कुछ बेहतरीन ऐसी टीम है, युवा और एक्सपीरियंस खिलाड़ियों का मिश्रण इस टीम में. और उतनी बेहतरीन ऐसी टीम उनके सामने मौजूद एलसीसी रुबाब. इस साल पहली मर्तबा हिस्सा ले रही है इस एमपीएल में, लेकिन अब तक बेहतरीन खेल का प्रदर्शन किया इस टीम ने भी. दोनों ही खिलाड़ियों से विनंती है कि अपना एक एक अतिरिक्त खिलाड़ी कमेंट्री बॉक्स में भेजें. एलसीसी रुबाब और स्पाइडर. सभी दर्शकों का स्वागत है इस एमपीएल मालेगांव प्रीमियर लीग सीजन 2 में. आप देख सकते हैं हमारी स्क्रीन पर जावेद शेख, जो कि आज के बर्थडे बॉय है, वो इस आज के पूरे दिन में अपने बेहतरीन तरीके से इस टूर्नामेंट में हिस्सा लेते हुए हमारे जावेद शेख. और अंपायर का सिग्नल आता हुआ ये मुकाबला शुरू किया जाए. और बॉलर है सूरज चंदन शिव. पहली गेंद सूरज की ऑफ स्टंप से बाहर, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी. कट करने का प्रयास बीट हुए, वाइड करार देते हुए अंपायर वाइड का आता हुआ ये सिग्नल.
पहले अतिरिक्त रन के साथ शुरुआत होती हुई। अनिल सोलह और आशीष वैद्य, ये दो सलामी बल्लेबाज एलसीसी रुबाब की ओर से बल्लेबाजी की शुरुआत कर रहे हैं, जबकि सूरज चंदनशु ये गेंदबाजी की शुरुआत करते हुए स्पाइडर की ओर से। अनिल स्ट्राइक पे मौजूद, सूरज की ये गेंद। इस बार आगे की हुई गेंद को बेहतरीन अंदाज में खेल दिया है बॉलर के सर के ऊपर से। सनी उस गेंद के नीचे दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं और ये रिस्की रन लेकिन मुकम्मल होता हुआ, और थोड़ा सा रिस्की जरूर था लेकिन डर के आगे जीत। कुछ इसी तरह का यहां पर प्रदर्शन विकेटों के बीच। स्कोर हुआ 3 रन। बेहतरीन युवा खिलाड़ियों से भरी हुई ये स्पाइडर, और एक ऐसा बेहतरीन यूनिक सा नेम दिया इस टीम को स्पाइडर के रूप में। इस बार फिर से आगे की गेंद को आड़े बल्ले से लपेट लिया है, गेंद जाती हुई मिड विकेट के क्षेत्र में। AK-47 उस गेंद के पीछे, और क्या बेहतरीन एफर्ट, लाजवाब एफर्ट वहां पर अक्षय लादे का। काबिले तारीफ फील्डिंग उनके द्वारा, लॉन्ग ऑन से दौड़ कर गए और उस गेंद को अपने पैरों से रोका और एक रन अपने टीम के लिए बचाया। बहुत महत्वपूर्ण हुआ एक रन। इन एक एक रन की कीमत लास्ट में जब मुकाबला फंस जाता है उस वक्त समझ में आती है, लेकिन इस तरह की फील्डिंग हमेशा से ही टीम के लिए फायदेमंद साबित होती है। 3 रन हासिल हुए, स्कोर हुआ 6 रन। इस बार फिर से स्लो रन फुल टॉस गेंद की, उसे बेहतरीन अंदाज से आशीष ने खेल दिया कवर बाउंड्री के बाहर। खराब गेंद ये सूरज की। आशीष जैसे बल्लेबाज को आप इस तरह से गेंदबाजी नहीं कर सकते। आप देख सकते हैं रिप्ले में किस तरह से स्लो रन फुल टॉस की थी। सिर्फ उस गेंद को इनफील्ड को क्लियर करके 4 रन हासिल करते हुए आसानी से बल्लेबाज आशीष वैद्य और टीम के स्कोर को पहुंचाते हुए डबल डिजिट्स में 10 रन हुआ स्कोर। महंगा ओवर साबित होता हुआ सूरज का ये अब तक 10 रन खर्च कर चुके हैं इस ओवर में और गेंदें की है मात्र 3। इस बार अच्छी गेंद थी और उतना ही अच्छा स्ट्रोक हल्के हाथों से उस गेंद को खेलकर 1 रन हासिल करते हुए बल्लेबाज आशीष वैद्य। ये बल्लेबाज बेहतरीन ऐसा बल्लेबाज है, पूरे वाशिम डिस्ट्रिक्ट में ही अपने खेल के लिए जाना जाता है खिलाड़ी आशीष। आपने इस साल WPL के सीजन में भी एक बेहतरीन खेल का प्रदर्शन किया था इस खिलाड़ी ने अपने गेंद और बल्ले के साथ। इस बार अनिल स्ट्राइक पर। इस बार फुल टॉस रहती गेंद जिसे मिड विकेट में खेलने का प्रयास था लेकिन उतना अच्छा संपर्क नहीं हुआ। गेंद आई शॉर्ट कवर के खिलाड़ी अजीम खान के हाथों में। और सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत है। पांडुरंगा गेंदबाजी कर रहे हैं, पांडुरंगा और वो पांडा। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उस गेंद को खेल दिया है। थोड़ा सा नॉन स्ट्राइकिंग बल्लेबाज से गेंद लगती हुई, बावजूद उसके 1 रन हासिल होता हुआ बल्लेबाजों को स्कोर पहुंचा 16 रनों पर। इस बार स्ट्राइक पर होंगे बल्लेबाज धनंजय वाल्मीकि। ये भी एक आला दर्जे का बल्लेबाज है। धनंजय अच्छी कलात्मक बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, इंप्रोवाइज करने में महारत रखते हैं। इस बार बेहतरीन ऐसी गेंद ऑफ स्टंप और के ऊपर टपक खाकर थोड़ी सी और बाहर निकलती हुई सीधी विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन की अच्छी गेंदबाजी इस ओवर में पांडुरंग द्वारा अब तक का बेहतरीन गेंदबाजी करते हुए पांडु। इस बार क्लीन बॉल होते हुए इंप्रोवाइज करने का प्रयास था वहां पर, लेकिन जैसे ही देखा गेंदबाज ने चतुराई भरी गेंदबाजी करते हुए सीधी यॉर्कर लेन की गेंद की और नतीजा हुआ क्लीन बोल्ड। धनंजय आउट होकर वापस लौटते हुए बड़ा झटका ये एलसीसी रुबाब को लगता हुआ और अब थोड़ी सी दिक्कतों में जरूर नजर आएंगी एलसीसी रुबाब, क्योंकि एक बड़े लक्ष्य का पीछा करने के लिए उतरी है और शुरुआत जिस तरह की चाहिए थी उस तरह नहीं हो पाई।
तो 2 ओवर्स के बाद स्कोर है 16 रन 2 विकेटों के नुकसान पर। आशीष वैद्य अभी भी एक छोर संभाले हुए हैं, लेकिन उनके साथ देने के लिए कोई बल्लेबाज इस वक्त टिक नहीं पा रहा है। और हिटर बल्लेबाज एलसीसी रुबाब की ओर से मैक्सी यश तायड़े उर्फ मैक्सी, ये एक बड़ा हिटर बल्लेबाज, बड़ा हिटर बल्लेबाज ये एलसीसी रुबाब की ओर से बल्लेबाजी के लिए उतरा है। और बेहतरीन तरीके से इस गेम में पकड़ बनाती हुई स्पाइडर क्रिकेट क्लब मालेगांव, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन जारी है उनके गेंदबाजों द्वारा। अब देखना है कि इस गेंदबाज के लिए गेंदबाजी की जिम्मेदारी देते हैं स्पाइडर के कैप्टन सनी घुगे। लक्ष्मण अहीर उर्फ लकी, जर्सी नंबर 45, इनके हाथों में गेंद है, गेंदबाजी करेंगे आशीष वैद्य के लिए। फील्ड में तब्दीलियां करते हुए लकी अपने लिए एक अलग तरह की फील्ड सेट कर रहे हैं। अच्छी शुरुआत लकी द्वारा, आगे की हुई गेंद थी, बल्कि फील्डर वहां जो शॉर्ट पॉइंट पे फील्डर था वो पहले ही स्लिप हुआ, मिस फील्डिंग हुई, उसी की बदौलत 2 रन आसानी से मुकम्मल किए बल्लेबाजों ने और 2 रनों के साथ स्कोर को पहुंचाया 18 रनों पर। अभी भी ये मुकाबला दोनों ही टीमों के लिए बराबरी का है, समतुल्य मुकाबला। यहां से जो टीम आप बेहतर खेल का प्रदर्शन करेंगी वो इस मुकाबले में आगे निकलेंगी। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद को बेहतरीन अंदाज में कट कर दिया है, एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में 1 बाउंस 4 रन। बेहतरीन स्ट्रोक है आशीष वैद्य के बल्ले से, जैसे ही देखा शॉर्ट ऑफ लेन गेंद ऑफ स्टंप से बाहर, उस गेंद का भरपूर फायदा उठाते हुए बल्लेबाज आशीष, आप रिप्ले में देख सकते हैं कि कितना कड़क स्ट्रोक था वो। गेंद 1 बाउंस बाउंड्री से बाहर और स्कोर पहुंचा 22 रनों पर। फिर से लकी अपने बॉलिंग एंड पर तैयार, आशीष के लिए अगली गेंद लेकर। इस बार रिवर्स स्वीप में खेल दिया इस गेंद को, बेहतरीन अंदाज से ये स्विच हिट लगाया इस बार ओवर द बाउंड्री रोप्स 6 रनों के लिए। बेहतरीन छक्का ये, आप रिप्ले में देख सकते हैं किस तरह से इस बार आगे की थी गेंद और पहले से ही भाप लिया था आशीष ने और बेहतरीन अंदाज में स्विच हिट को खेला 6 रनों के लिए। खूबसूरत छक्का, इस ओवर में तेजी से रन आते हुए एलसीसी रुबाब के लिए 28 रनों पर पहुंच चुका है स्कोर 2.3 ओवर में। और थोड़ी सी अपनी लेन और लाइन को वेरीफाई करने की जरूरत यहां पर लकी उर्फ लक्ष्मण को। इस बार फिर से रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, लेकिन इस बार गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। इस बार चतुराई बताते हुए लक्ष्मण और ज्यादा ऑफ स्टंप से बाहर उस गेंद को खींचते हुए और बल्लेबाज को चकमा देने में कामयाब। इस बार फिर से रिवर्स स्वीप खेलने का प्रयास, इस बार फिर से चकमा देते हुए, तो बेहतरीन वापसी लक्ष्मण द्वारा। पहली 2 गेंदों पर बाउंड्री और ओवर बाउंड्री लगने के बाद में अगली 2 गेंदें डॉट करवाते हुए लकी। इस बार लॉन्ग के क्षेत्र में खेल दिया इस गेंद को, अक्षय लादे उस गेंद के पीछे आते हुए और उतनी तेजी से गेंद को वापस लौटाया। मात्र 1 ही रन से दोनों ही बल्लेबाज संतुष्ट और साथ ही ओवर की समाप्ति। तो 3 ओवर्स की समाप्ति के बाद स्कोर है 29 रन 2 विकेटों के नुकसान पर। थोड़ा सा महंगा ओवर साबित रहा है लक्ष्मण का, 13 रन दिए इस ओवर में।
85 रनों का लक्ष्य पीछा करने के लिए उतरी है एलसीसी रुबाब। एमपीएल मालेगांव प्रीमियर लीग सीजन 2 पावर्ड बाय एमसीसी क्रिकेट क्लब मालेगांव। आज का चौथा दिन है और चौथे दिन का तीसरा मुकाबला स्पाइडर क्रिकेट क्लब मालेगांव और एलसीसी रुबाब के दरमियान में। पहले बल्लेबाजी की स्पाइडर ने 84 रन बनाकर 85 रनों का लक्ष्य रखा है जीत के लिए और जवाब में 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 29 रन। 2 विकेटों के नुकसान पर गेंद है नीलेश बड़ी के हाथों में। एक बेहतरीन युवा ऑलराउंडर खिलाड़ी है नीलेश, जर्सी नंबर 19। अच्छी शुरुआत ऑफ स्टंप से बाहर गेंद की, वाइड का सिग्नल आता हुआ अंपायर की ओर से। अतिरिक्त रन हासिल होता हुआ और अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 30 रनों पर। बेहतरीन गेंदबाज है नीलेश बड़ी, अच्छी हाइट उनके पास मौजूद है और उसी की बदौलत एक अच्छी लाइन और लेंथ के तहत गेंदबाजी आसानी से कर पाते हैं नीलेश बड़ी। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद को बेहतरीन अंदाज में कट कर दिया है, फील्डर वहां मौजूद लेकिन ओवर रन कर गए वहां पर फील्डर और नतीजा हुआ 4 रन, 1 बाउंस 4 रन। बेहतरीन बल्लेबाजी जारी है ये आशीष वैद्य के बल्ले से। जैसे ही देखा शॉर्ट ऑफ लेन गेंद है, थोड़ा सा अपने आप को बैकफुट पे ले गए और वहां से उस गेंद को कट कर दिया। पॉइंट बाउंड्री के बाहर गई गेंद 4 रनों के लिए। काफी तेजी से रन आते हुए ये एलसीसी रुबाब के लिए स्कोर हुआ 34 रन। शायद फील्डर विजय असेरी थे वहां पर, वो ओवर रन कर गए। फिर से नीलेश अपने बॉलिंग एंड पर गेंदबाजी के लिए वापस लौटते हुए थोड़े से अपनी लाइन और लेंथ पर एक बार फिर से सोचने की जरूरत यहां गेंदबाज को। इस बार फिर से उसी तरह की गेंद और उसी तरह का स्ट्रोक, लेकिन इस बार फील्डर मौजूद और बेहतरीन कैच लपकते हुए वहां शिवशंकर काटेकर अपने आप को सेटल किया उस गेंद के नीचे और बेहतरीन तरीके से उस कैच को मुकम्मल किया। आप एक्शन रिप्ले में देख सकते हैं, कभी भी आसान नहीं होता है इस तरह से बाउंड्री रोप्स के ऊपर कैचेस को लपकना। अब बैलेंस बनाकर रखना बहुत जरूरी है और वही काम को बखूबी अंजाम दिया शिवशंकर काटेकर ने और ये बड़ी मछली जाल में लगी स्पाइडर मालेगांव के लिए। आशीष वैद्य 14 गेंदों में 27 रन बनाकर आउट होकर वापिस लौटते हुए। और यहां पर ड्रिंक्स ब्रेक हो जाएगा, तो ये थोड़ा सा ब्रेक सा एक छोटा सा ड्रिंक ब्रेक। टच झालं होतं त्याला, झालं का गेलं का? सर क्या बोलते हैं वो पप्पू खान बोलता टी शर्ट ने 40% तो मैंने बोला पहले लवड़ा देने के तो हम बोल बोल के परेशान तुमको बोले हम तो मैं क्या बोल रहा हूँ ये डिफॉल्ट स्कोरबोर्ड कैसा बोल रहा
ते माझ्या टच झालं कुठं झालं माहित नाही मला. आलंय ना आता व्यवस्थित. दो बॉल हुए ना. सर दो बॉल हुए, एक बार अंपायर को रिमाइंड कर दो. दो बॉल हो गए. ये लेने के भाई. मुकाबला ड्रिंक्स ब्रेक के बाद में वापस शुरू होता हुआ सभी दर्शकों को एक बार फिर से स्वागत है इस मालेगांव प्रीमियर लीग में सीजन 2. 2 गेंदें हो चुकी है इस ओवर की अब तक. नीलेश और बेहतरीन गेंद थी, बैट का बाहरी किनारा लगा. खुशकिस्मत रहे वहां बल्लेबाज अमर ढाले, गेंद स्लिप तक कैरी नहीं की, वरना ये एक बड़ा नुकसान हो सकता था. बैट का बाहरी किनारा लेकर गेंद स्लिप के क्षेत्र में गई थी, वहां पर बीट हुए बल्लेबाज. इस बार फिर से बैट का बाहरी किनारा और क्या बेहतरीन एफर्ट विकेटों के पीछे वसीम शेख द्वारा. अपना 100% एफर्ट लगाते हुए विकेटों के पीछे 45 साल की उम्र. पैंतालीस साल की उम्र में 22 साल का जज्बा वसीम शेख का विकेटों के पीछे डाइव लगाया था, लेकिन असमर्थ रहे उस कैच को लपकने में. फिर से नीलेश अपने बॉलिंग एंड पर तैयार. इस बार अच्छे से उस गेंद को खेला, बल्ले से लगाते गेंद जाती हुई पॉइंट बाउंड्री की और एक खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन इस बार असफल रहे उस गेंद को रोकने में. शिवशंकर काटेकर, गेंद गई बाउंड्री से बाहर 4 रनों के लिए. आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में किस तरह से अपने फुटवर्क का इस्तेमाल करना चाहते थे वहां फील्डर, लेकिन नाकाम रहे उस गेंद को रोकने में. और 4 रन हासिल होते हुए 4 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 38 रनों पर 3 विकेटों के नुकसान पर 3.5 गेंदें हो चुकी है. तो ये अभी भी मुकाबला दोनों ही टीमों के लिए बराबरी का है. 50-50 मुकाबला है ये. इस बार फिर से बैट का बाहरी किनारा और इस बार कोई गलती नहीं की. विकेटों के पीछे वसीम शेख ने आसानी से उस कैच को लपकते हुए, और ये 14वीं विकेट का पतन होता हुआ अमर ढाले के रूप में आप देख सकते हैं रिप्ले में किस तरह से ऑफ स्टंप और उसके बाहर थोड़ी सी बाहर रही थी गेंद को गाइड करना चाहते थे, लेकिन विकेटों के पीछे वसीम शेख का चुस्त आसानी से उस कैच को मुकम्मल किया. और ये बड़ा झटका अमर ढाले के रूप में लगता हुआ एलसीसी रुबाब मालेगांव को. थोड़ी सी अपनी स्ट्रैटेजी पर बातचीत करते हुए स्पाइडर के सभी खिलाड़ी, एक थोड़ा सा विराम मिला है तो उस विराम को अपनी योजनाएं गेम में लाने की तहत बातचीत करते हुए टीम मीटिंग, टीम हडल और प्रसन्ना के हाथों में गेंद सौंपते हुए. प्रसन्ना एक युवा बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी है स्पाइडर मालेगांव की ओर से. शानदार युवा खिलाड़ी है ये, अपने खेल से काफी प्रभावित किया है इस खिलाड़ी ने अब तक सभी दर्शकों को. एक नामवंत खिलाड़ी प्रसन्ना जागीरदार, और उनके सामने होंगे एक बेहतरीन बल्लेबाज यश तायडे उर्फ मैक्सी. शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी और बेहतरीन अंदाज से उस गेंद को खेल दिया है थर्ड मैन बाउंड्री की ओर. एक खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन आउटफील्ड काफी ज्यादा तेज गेंद बाउंड्री से बाहर. 4 रनों के लिए बेहतरीन स्टार्ट इस ओवर की करते हुए मैक्सी. आप देख सकते हैं रिप्ले में किस तरह से एक बार गेंद गैप से निकल गई तो बाउंड्री तक नहीं रुकती. कुछ इस तरह की आउटफील्ड इस एमसीसी के ग्राउंड पर 4 रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 42 रनों पर.
फिर से प्रसन्ना अपने एंड पे तैयार। इस बार फिर से शॉर्ट ऑफ लेन गेंद को बेहतरीन अंदाज से कट कर दिया है कवर्स के क्षेत्र में, वहां फील्डर तैनात। एक ही रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज। अच्छी फील्डिंग इस बार डीप कवर के खिलाड़ी द्वारा। एक रन हासिल हुआ और एक रन के साथ स्कोर हुआ 43 रन। और इसके आगे का आंखों देखा हाल बताने के लिए हमारे साथ मौजूद है अमन। और अंपायर का इस ओर थर्ड अंपायर की ओर फैसला आता हुआ रेफर किया है जर्क गेंदबाजी चेकिंग के लिए। थर्ड अंपायर की ओर आता हुआ ये डिसीजन। सन्ना जागीरदार और अपने पहली ओवर में सफलता हासिल की उन्होंने। एक बाउंड्री जरूर लगी उस ओवर में, लेकिन उसके बाद अच्छी वापसी करते हुए प्रसन्ना जागीरदार और सफलता हासिल करते हुए अपनी टीम के लिए 43 रनों पर 5 विकेटों का नुकसान हो चुका है एलसीसी रुबाब क्रिकेट क्लब को। और नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए उतरे हैं प्रदीप लहाने। ये नए बल्लेबाज जर्सी नंबर 45। रिक्वायर्ड रन रेट अब 12 पर जा पहुंचा है, तो थोड़ी सी रिक्वायर्ड रन रेट में अब बढ़ोतरी होती हुई। इस बार लेग स्टंप पर की हुई गेंद अंपायर वाइड का सिग्नल देते हुए वाइड अतिरिक्त रन आता हुआ और अतिरिक्त रन के साथ स्कोर पहुंचता हुआ डबल 4 रन्स पर। बेहतरीन क्रिकेट जारी है दोनों ही टीमों के दरमियान। ये कड़ा संघर्ष देखने को मिल रहा है। गेंद और बल्ले के बीच अच्छी जंग जारी। इस बार फिर से शॉर्ट ऑफ लेन गेंद कट करने का प्रयास, हल्की सी अपील गेंदबाज की ओर से, लेकिन कोई असर नहीं उस अपील का, नकारते हुए हमारे भोसले सर और
दो गेंदे शेष अभी भी इस ओवर में, दो गेंदे आना बाकी। इस बार आगे की हुई गेंद को बड़ा हिट खेलने का प्रयास, लेकिन उतना अच्छा कनेक्शन नहीं, गेंद आई डीप मिड विकेट के क्षेत्र में। सूरज वहां मौजूद, एक ही रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज, एक रन के साथ स्कोर पहुंचता हुआ 45 रनों पर। इस बार आगे की गेंद, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ और मुकम्मल करते हुए इस कैच को, बेहतरीन ऐसा कैच लपकते हुए लॉन्ग ऑफ के खिलाड़ी शिव शंकर काटेकर। और ये बड़ा झटका लगता हुआ मैक्सी के रूप में, बहुत ही बड़ा झटका है। आप देख सकते हैं कि किस तरह से लॉन्ग ऑफ से आकर उस कैच को मुकम्मल करते हुए शिवशंकर काटेकर, और ये एक बेहद तगड़ा झटका एलसीसी रुबाब की उम्मीदों को लगता हुआ, क्योंकि ये एक ऐसा बल्लेबाज था जो आखिर तक अगर खड़े रह जाता तो यकीनन अपने टीम को इस मुकाबले तक की अंत तक जरूर ले जा सकता था। लेकिन प्रसन्ना, तारीफ होंगी गेंदबाज प्रसन्ना की, 2 विकेटें हासिल की इस ओवर में उन्होंने और अपनी टीम को जीत दिलाते हुए। और इसके आगे का आंखों देखा हाल बताने के लिए हमारे साथ मौजूद है विदर्भ टेनिस क्रिकेट की बुलंद आवाज आरजे ओम। मैं करता हूँ। ओम मामा करता हूँ। अब बल्लेबाजी के लिए नागेश, लेफ्ट हैंड बल्लेबाज, लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन। और अब गेंदबाजी के लिए देखना है कि कैप्टन ने किसको गेंदबाजी के लिए लाया है। तो अब गेंदबाज पांड्या खुद की ओर से दूसरी ओवर लेकर सामना करेंगे प्रदीप। प्रदीप जो कि बेहतरीन से बल्लेबाज, हल्के हल्के कदम में दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया और अंपायर का इशारा, आउट। अगले बल्लेबाज अविनाश, अविनाश कांबळे जो कि अपने बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। छठा ओवर प्रगति पर जो कि पूरा कर रहे पांड्या। अगर मैक्सी ये मुकाबले में बने रहते तो यकीनन ये मुकाबला फिर से पांड्या हल्के हल्के कदम में दौड़ना शुरू किया, अंपायर को पार किया और फिर से डॉट गेंद। स्कोर हुआ 45 रन। छठा ओवर प्रगति पर जो कि पूरा कर रहे हैं पांड्या, सामना करेंगे इससे। इस बार बेहतरीन सा शॉट, फील्डर वहां तैनात, प्रसन्ना जागीरदार, बेहतरीन सी फील्डिंग वहां, 2 रन की कोशिश, 2 रन पूरे, इसी 2 रन से स्कोर बढ़ता हुआ 47 रन। अभी भी 13 गेंदों में 38 रनों की जरूरत। फिर से डॉट गेंद, ये ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति पर स्कोर 47 रन, लॉस ऑफ 7 विकेट। अब देखना है कैप्टन किसको गेंदबाजी के लिए लेके आते हैं।
गेंदबाज है सूरज जो कि खुद की ओर से दूसरी ओर लेकर और टीम की ओर से सातवीं ओर लेकर। और अब लेफ्ट हैंड बल्लेबाज नागेश जो कि अच्छे बल्लेबाज बड़े हिटों के लिए जाने जाते हैं। तुम्ही खर्च केला तर कसं करायचं मग आता? फिर से नागेश, फिर से इस बार बेहतरीन सी गेंद। फिर से सूरज हल्के हल्के कदम में दौड़ना शुरू किया, वहां अंपायर को पार किया और फिर से डॉट गेंद। गिल्लियां भी खेर दी वहां नागेश की। और अब अगले बल्लेबाज विक्की। और अब बल्लेबाजी के लिए विक्की। फिर से विक्की हल्के हल्के कदम में दौड़ना शुरू किया वहां और फिर से डॉट गेंद। अंपायर का इशारा, विकेट। नवी विकेट का पतन होता हुआ। आखिरी विकेट। आखिरी विकेट। इस बार राउट का मौका। सिंगल चुराया शिवम आहिर की टीम, बेहतरीन सी टीम स्पाइडर जो कि पाउंसर शिवम आहिर। फिर से इस बार (49 रन, लॉस ऑफ 9 विकेट). 49 धावा 1.5 चेंडूमध्ये 13 धावा. आता आणखी एक विकेटची संधी. झेल पकडलाय प्रसन्ननं आणि या सामन्यामध्ये विजय नोंदवतो आहे स्पायडर इलेव्हन संघाने. या स्पर्धेमध्ये पुनरागमन केलंय, पलटवार केलाय आणि एलसीसी रुबाब संघाला सलग 2 सामन्यामध्ये 2 पराजय स्वीकारावे लागतात. ते या मॅच मध्ये पराजित होत आहेत. एके ठिकाणी वाचलं होतं की हा सामना जिंकतील, परंतु पुन्हा एक वेळ पलटवार केलाय. स्पायडर इलेव्हन संघाने ताकद दाखवली आहे.
या ठिकाणी 49 धावांवर पत्त्याच्या डावाप्रमाणे डाव कोसळतो आहे. टीम LCC रुबाब आणि स्पायडर 11 संघाने तगडं पुनरागमन केलं या मॅच मध्ये.